हॅलो हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आमचं बाळ फक्त 5.5 महिन्याचं आहे आणि ते बाळ आमचं बोलायला पण लागले। पप्पा, दादा, बाबा, बापू एवढे शब्द बोलते, फक्त 5.5 महिन्यात बोलते। आणि त्याचा प्रॉब्लेम काय आहे एक माहिती आहे का, त्याचा मोठा दादा म्हणजे माझा मोठा मुलगा खाली गेला ना खेळायला, मोठा मुलगा खाली खेळायला गेला की त्याला अजिबात घरात करमत नाही। मग त्याला गॅलरीत घेऊन जावा लागतो आणि आताच तो झोपेतनं उठलाय त्यामुळे जांभळ्या देतोय। तरी पण दादा त्याला दिसला नाही घरात म्हणून त्याला गॅलरीत घेऊन जावं लागतं आणि त्याला खाली दादा दाखवावं लागतो, नाहीतर इतका रडतो ना तो अजिबात म्हणजे राहतच नाही गॅलरीतून खाली। म्हणजे दादाला बघितल्याशिवाय ना अजिबात त्याला करमत नाही आणि राहत नाही, कारण त्याला सवय झाल्यामुळे। आणि ह्या बारक्या पोरांची सवय काय असते काय माहित नाही, ते दुसरं काही नाहीत करत, फक्त केस धरून इतके जोरात वडतात ना, अजिबात म्हणजे इतके केस धरून वडतात, इतके केस धरून वडतात ना, धरला ना एकदम कुंचकाच धरतात। तर आता ह्याला गॅलरीत नेऊन उभा करावं लागेल, तिथं थोडा वेळ त्याला पण धरून बसावं लागेल। पण आणि त्याचं असं आहे की आत्ता गॅलरीत नेला ना की त्याला बसायचं नसतं खाली, अजिबात माझ्या मांडीवर बसायचं नसतं अजिबात, स्वतःहून धरून त्याला उभं राहायचं असतं। बघितलं कसं चाललंय, नुसतं 1-10 मिनिटं झालं दादा खाली गेलाय खेळायला, तर अजिबात आम्हाला करमत नाहीये घरात, अजिबात आम्हाला घरात थांबू वाटत नाही। आम्हाला पण खाली खेळायला जावं वाटते, नंतर गॅलरीत उभा राहून बघू वाटतं। आणि काय करतो माहितीये का, हा गॅलरीत नेला ना की गॅलरीतून खाली लोकांना आवाज देतो, आ आ करून, म्हणजे इकडे या म्हणून असा आवाज देतो। आणि याला इतकी माणसं म्हणजे जितकी घरात माणसं असतील ना तितकी लय आवडतात, म्हणजे आमच्या बाळाला माणसं। ह्या पण बाळाचं तसंच आहे आणि मोठ्या पण मुलाचं तसंच आहे। जेवढी घरात माणसं असतील ना तेवढं त्याला भारी वाटत असते, म्हणजे जेवढं माणसात असेल ना तेवढं मस्त वाटत असते। आणि आता बघा, आता मी थोडा वेळ त्याला असं म्हणजे हे करते, आता तो कॅमेऱ्यात बघतोय म्हणून मस्त हे जरा गप्प आहे, म्हणजे त्याला असं वाटतं काहीतरी आपल्यावर वॉच ठेवलंय, म्हणजे आपल्याकडे कोणीतरी बघतंय म्हणून। आणि आपण पण बघतोय कॅमेऱ्यात म्हणून तो गप्प आहे आता। पण जसा कॅमेरा बंद होईल ना तसं त्याचं लगेच चालू होतं रडायला। मला म्हणजे त्याला आता बोलता येत नाही असं की मला जायचंय वगैरे म्हणून, मग पण फक्त नुसतं थोडं थोडं रडणार असं करणार। आणि ह्याला असं म्हणजे जास्त रडत नाही तो, मग कधीतरी रडतो, मग त्याला असं काहीतरी पाहिजे असल्यावर वगैरे तो रडत असतो, किंवा भूक लागल्यावर वगैरे रडत असतो, असं जास्त रडत नाहीये तो। आता बघा, आता काहीच नाहीये, काय नुसते पाय खोडायचे चालू आहेत खाली, तरी की मी उठावं, फक्त मी ह्या जागेवर उठावं आणि त्याला गॅलरीत घेऊन जावं, ह्याच्यासाठी सगळं चाललंय। आणि गॅलरीत गेलं ना की त्याचा इतका असं म्हणजे खाली बघून, आता ह्या टायमिंगला पोरं म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे ना, तर संध्याकाळचा वेळ आहे त्यामुळे पोरं इतकी खाली खेळायला असते ती ना। आणि आमच्याकडे जरा गाड्या पण कमी येतात, गाड्यांचं एवढं काही जाणं येणं किंवा असं वहिवट नाही ना रस्त्याची एवढी, फक्त पोरं खेळायला वगैरे मस्त सगळी पोरं ह्या टायमिंगला भरपूर पोरं खेळायला येतात ना खाली, त्याच्यामुळे ह्याला पण बघायला आणि इतकं भारी वाटतं ना, ह्याला पण असं म्हणजे उड्याच हल्ल्यासारख्या हाणतो, असं एका जागेवर थांबतच नाही। तर चला मी तुम्हाला दाखवणार पण आहे तो कसा खेळतोय किंवा कसा उभा राहतो, कसा पोरांना आवाज देतो। आता आवाज देतो का नाही काय माहित नाही, पण पोरांना हे करतो, त्याला इतकं बरं वाटतं ना तिथं गॅलरीत नेल्यावर। तुम्हाला दाखवते जरासं। आत्ता बघा त्याला मस्त वाटायला लागलं, खालून आवाज वगैरे यायला लागल्यात ना, आवाज यायला लागल्यात ना खालून पोरं खेळतात, त्याचं लक्ष बघितलं का खाली पोरं पिलू बघितलं, बघत नाही काय बघतं रे, काय बघतो, दादाला बघतो तो दादा। इथं खाली पोरं खेळत असतात आणि आमच्या दादाने कुणाची सायकल घेतली माहीत नाही, त्याची सायकल जरा खराब झाली आहे ना, त्याच्या सायकलची चेन सतत पडते, त्यामुळं दादाने कुणाची सायकल कुणाची तरी पार्किंगमधून घेतलेली आहे। तिकडं चाललंय, पोरं खेळतात, हेच बघत असतो तो मस्त, आणि त्याला हेच बघायला आवडतं ना। ए पिलू काय बघतो रे, दादा बघतो दादाला बघत। त्याला पण असं वाटतं मी कधी खेळायला जाईल खाली, कधी पळतच खाली जाईल असं वाटत असतं, असं चालावं सतत वाटत असतं। चालायला एकदा लागला म्हणलं ना की माझे काय करेल, काय बघतो मी
गाडी गेलेली बघतो, गाडी गेलेली बघतो का? दादाला बघतो, दादाला. आम्ही दादाशिवाय आम्हाला करमत नाही आज, म्हणून दादाला खाली पण खेळायला सोडायचं म्हणजे ते आम्हाला घेऊनच असं हे करावं लागतं, थांबावं लागतं. दादाला दाखवतो, खाली दादा खेळत असतो आणि आम्ही वरतून दादाला बघत असतो. आमच्या दादाची मस्ती चालली खाली. खरं तर त्याची सायकल जरा अशी मोठी आहे, पण त्याची सायकलची चेन पडते, त्यामुळं त्याला असं धरून उभा करावं लागतं, तेव्हा मग तो खाली बघून खेळतो मस्त. त्याचा तो पण धरायला बघतो, पण त्याला अजून बॅलन्स अंगावरत नाही ना, त्यामुळं त्याला धरावंच लागतं त्याला. पण त्याला मस्त बघितलं इतकं छान वाटतं ना, मस्त गाडी वगैरे आली तरी गाडी लांब जाऊस्तोपर्यंत त्या गाडीकडे बघणार. अशी मस्ती चाललेली असते त्याची, कारण दादा खाली दिसत असतो ना, त्यामुळं. आणि पोरं पण लई खेळतात सायकलवर, मस्ती वगैरे करतात ना, ते बघा बघा बघा. म्हणून याचं पण चाललेलं असते. चला आता हा तर खेळण्यात बिझी आहे. तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत जावं व्हिडिओना. तर खूप भारी वाटतं तुम्ही लाईक केल्यानंतर, कारण आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं की व्हिडिओ बनवण्यासाठी. चलो, धन्यवाद.